कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. ए बाबा, भास्कर, आवरी पोचली का व्यवस्थित? आणि सासरे कसे आहेत तुझे? बाबा ती पोहोचली व्यवस्थित. तिच्या बाबांची तब्येत अजून बरी नाहीये. बरं, आपल्याकडून त्यांना काही मदत हवी असेल तर ती करा. हो, मी सांगितलंय तिला. आयुष्यात रिटायर झाल्यानंतर ना सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे निवांत नाश्ता करायला मिळणं. नाही तर तेव्हा जेव्हा मी काम करत होतो ना, 2 घास असे बकाबक खायचो आणि घाई घाईत निघून जायचो. पण बाबा कसं आहे, कामासोबत हेल्थ पण महत्वाची आहे ना, तिची पण काळजी घ्यायला हवी. आपण जर कंपनीचे मालक असलो ना तर हे काही करावं लागत नाही. नाहीतर अगं अगं हळू हळू अगं, तरी सांगितलं बोलत जाऊ नकोस, हे खाताना बोलत जाऊ नकोस. मला ते पाणी. बाकी अखिल, काय म्हणते तुझी CEO ची पोस्ट? जमते ना काम? काही टेन्शन विन्शन नाही ना तुला? आणि महत्वाचं म्हणजे व्यवस्थित झोप लागते ना? हा, म्हणजे झोप लागते तशी, फक्त काल जरा अचानक जाग आली आणि मग नंतर झोप अशी नीट लागली नाही. नाही म्हणजे कामाचं म्हणजे मीटिंगचा विचार करत होतो ना, त्यामुळे. बाबा अखिल प्रचंड काम करतोय, दिवस रात्र फोनवर असतो, क्लायंटशी बोलत असतो, डील फायनल करत असतो. गुड. फक्त एक गोष्ट करत नाहीये. काय? तनयाला वेळ कुठे देतोयस? करेक्ट आहे दादा, एकदम करेक्ट. बघितलं अखिल कसा मन लावून काम करतोय ते. अखिल, हे बघ, हे सगळं ठीक आहे, पण तू फार टेन्शन घेऊ नकोस. झोप उडावी एवढं काही महत्वाचं नाहीये. काम होतात आणि होत राहतील, आणि हे प्रेशर सुरुवातीलाच येतं. तू लवकर निघ याच्यातून आणि तब्येतीला जप, सगळ्यात महत्वाचं. दादा, तू त्याला उगाच भीती घालू नको तब्येतीची. ऍक्च्युली म्हणजे असं म्हणायचं होतं मला की अखिल उगाच खूप काळजी करतो ना, आणि आत्ता अजून कसा तो नवीन आहे, हळूहळू सवय झाली की थोडं प्रेशर कमी होईल. सो हो ना अखिल? मी भीती नव्हतो घालत, काळजीने बोलत होता. हा बोला भाईंकर. धन्यवाद धन्यवाद. हो, पण कशाबद्दल अभिनंदन? काय? नाही 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 नाही, हो बघतो बघतो, आहे माझ्याकडेच आहे. आम्ही करतो फोन तुम्हाला नंतर. अरे मुलांनो, अरे बातमी वाचलीत का? आपल्या कंपनीला मिड कॅप इंडस्ट्रीज मधलं अवॉर्ड मिळालंय. काय? अरे वा. बरं, आली का न्यूज? नाही म्हणजे मला काल कॉल आला होता, पण मी म्हटलं की अजून ऑफिशियल नाहीये म्हणून कोणाला सांगायला नको. बाय द वे, आज संध्याकाळी ते इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत. नाही, मी म्हणालो त्याला की एकदा ऑफिशियल होऊ द्या, नंतर आपण बोलू, पण नाही, ते म्हणाले की जरा इंटरव्ह्यू करता वेळ ठेवा तरी पण. वाव, इंटरव्ह्यू. अभिनंदन बरं का मुलांनो, अभिनंदन. थँक्यू बाबा. नाही पण खरंच म्हणजे मेहनत तर आम्ही घेतच होतो, पण आमच्या मेहनतीचं कौतुक होतंय हे बघून खूप बरं वाटलं. बघितलं आई, हा सगळ्यांना अखिलचा पायगुण आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे अवॉर्ड मिळालं. नाहीतर काय, आपण इतकी वर्ष मेहनत करतोय
कुठे काय मिळालंय? हो की नाही? बरोबर बोलतेय ना मी? बरोबर बोलतेस. बापरे, आज इंटरव्ह्यू आहे, मला एकदम छान दिसायचंय. मी काय म्हणते, मी पटकन सलॉन मध्ये, नाही नाही नको नको, खूप उशीर होईल. मी एक काम करते, मी ब्युटिशियनला घरीच बोलवून घेते. हा, म्हणजे मला छान रेडी होता येईल. मी येते, पटकन रेडी होऊन येते. ओके? तुम्हाला काय झालं दात काढायला? प्रत्येक बायकोला नवऱ्याचं कौतुक असतं. हो, पण मग त्याचा फायदा ब्युटिशियनला का करून द्यायचा? तर पण मला तरी तनयाला भेटायला जायचं होतं. एक मिनिट. तिचाच फोन आहे. बोला, आता काय बिनसलं? बिनसलं नाहीये का मम्मा? एक ऑसम न्यूज आहे. संस्कृती इव्हेंट्स ना अवॉर्ड मिळतंय आणि अखिलचा इंटरव्ह्यू पण होणार आहे. काय सांगतेस काय तू? थोडक्यात काय, कंपनीला नवीन CEO मानवला, हो की नाही? तेच ना, त्या वसुंधराची इतकी जळत असणार आहे ना, मला तर विचार करूनच हसायला येतंय. यु नो व्हॉट बच्चा, मी एक काम करते, मी ना येते तिकडे जावयाचा इंटरव्ह्यू बघायला. खरंच? अरे ये ना, मग तर मज्जाच येईल. भेटूयात. ओके बच्चा, चल बाय. बाय बाय. काय झालं? मला ना तुझा प्रॉब्लेमच कळत नाही विशाखा. तू कशाला आता त्यांच्या आनंदावरती विरजण घालायला निघालीस? एक मिनिट, मी त्यांच्या आनंदावरती विरजण घालायला जात नाहीये. मी त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला जाते. आणि बघ, हे जे काही झालंय ना, हे माझ्यामुळे झालंय. आपली मुलगी माझ्यामुळे त्या घरातली सून झालीये आणि माझ्याचमुळे अखिल CEO झालाय. आता त्याच्यात कुठली आली हिम्मत? भावासमोर तोंडही उघडत नाही, तो कसला CEO होतोय? आणि बघ, कसं आहे ना, मीडियाला ना चांगले चांगले फोटो लागतात. अरे, मी आणि तनया मीडियाला इम्प्रेस करू शकतो. येते का लक्षात तुझ्या? आणि हे बघ, या सगळ्याचा आपल्या जावयालाच फायदा होणार आहे. एक मिनिट, काही बोलू नकोस. देख, तुला काय वाटायचं ते जर कुणाला काय वाटायचं असेल ना, ते वाटू देत. मी तिकडे जाणार. तुला नसेल यायचं, येऊ नकोस. आय डोंट केअर. ही पण एक आहे साडी, त्याची ना बॉर्डर जरा लहान आहे. हा, हे नेसो, ही पैठणी होय बघा, हत्ती बॉर्डर. जयश्री, कशाला उगाच काठापात्राची साडी? साधी साडी नेस, मुलाखत आहे, लग्न नाही. हो मग, मुलाखत आहे. असू दे, मी हीच नेसणार. छान. मेकअपचं काय करावं? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.